श्री नर्मदा पुराण अध्याय 78 नारदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर श्री नारद मुनींनी जे सर्व तीर्थात श्रेष्ठ तीर्थ स्थापित केले त्या उत्तम नारदेश्वर तीर्थास जावे। राजा युधिष्ठिराने विचारले, हे मुनिश्रेष्ठ, श्री नारद मुनींनी हे तीर्थ कशाकरता निर्माण केले? जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर हे सर्व मला कथन करावे। तेव्हा मुनिश्रेष्ठ वदले, हे पार्थ, श्री ब्रह्मदेवाचे पुत्र श्री नारद मुनी सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ आहेत। पूर्वी नर्मदा तटावर त्यांनी तपश्चर्या केली। 9 नाडींचा विरोध करून काष्टवत झाल्यावर त्यांनी पशुपती श्री शंकराला प्रसन्न केले। श्री ईश्वर म्हणाले, हे योगीनाथ, आयोनिज, श्रेष्ठ ब्राह्मण, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। वत्स, तुझ्या मनात इच्छिलेला वर माग। तेव्हा श्री नारद मुनींनी व्यक्त केले, हे श्री शंभू महादेव, आपल्या कृपेने मी सिद्धयोगी झालो। आपल्या प्रती माझी भक्ती सदा सर्व काळ अचल असावी। मी वेदांगात प्रारंगत, विद्वान व इच्छेनुसार भ्रमण करणारा व्हावे। हे जगन्नाथ, मी त्रिकालज्ञ तसेच सर्व गीतांचा जाणकारा व्हावे। श्री महेश्वर, प्रतिदिन देव दानव मानवांचे युद्ध, पाताळ मनुष्यलोक, स्वर्गात जाऊन आपल्या कृपेने सर्व पाहावे। आपल्यास माता पार्वती देवीसही पाहू शकावे। हे तीर्थ सर्व पापक्षय करणारे, शिवाय सर्व लोकात विख्यात व्हावे असा वर द्यावा। ईश्वर वदले, हे नारद मुनी, सर्व निसंशय होईल। माझ्या कृपेने तुम्ही चिंतिलेले सर्व कार्य निश्चितच सिद्ध होईल। तुम्ही स्वर्ग, पाताळ व मनुष्यलोकात स्वइच्छेने भ्रमण कराल। तुम्हाला कोणीही अडवणार नाही। तुम्हाला संगीताचे 7 स्वर, 3 ग्राम, 21 मूर्छना व 39 ताना प्राप्त होतील। मला दिव्य नृत्य गीत अतिप्रिय आहे, ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल। देव दानव व किन्नराचे युद्धही तुम्ही पाहू शकाल। माझ्या अनुग्रहाने पृथ्वीवर परम पुण्यप्रद तुमचे तीर्थ होईल। तुम्ही संपूर्ण ज्ञानात कुशल, वेदांगाचे तत्त्वज्ञ व्हाल। हे नारद मुनी, तुम्ही माझ्या दयेने निसंग, आसक्ती रहित व्हाल असे सांगून भगवान श्री शंकर तिथेच अंतर्धान झाले। तेव्हा हे राजेंद्र, सर्व जीवांचे कल्याण करणाऱ्या शिवशंकराला श्री नारद मुनीने तिथे अतिप्रेमाने स्थापित केले। श्री नारद मुनी द्वारा स्थापित तीर्थ पृथ्वीवर उत्तम तीर्थ आहे। राजश्रेष्ठ, जो जितेंद्रिय होऊन त्या तीर्थात जाईल तो कृतार्थ होतो। हे पार्थ, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला परमभक्तीने उपवास तसेच जागरण करावे। शुभ लक्षण संपन्न ब्राह्मणाला छत्र द्यावे। शस्त्रघाताने मृत्यू आला असल्यास त्याचे श्राद्धसुद्धा तिथेच करावे। ते पिंडदानाच्या प्रभावाने उत्तम लोकात जातात। हे भरतवंश उत्पन्न राजा, आमच्या पितृगणांना परमगती प्राप्त व्हावी असे उच्चारण करून पितरांच्या उद्देशाने कपिला गाय श्रेष्ठ ब्राह्मणाला द्यावी। हे श्राद्ध केल्याने ब्राह्मणाची प्रसन्नता श्री नर्मदा जल प्रभावाने तसेच न्यायोपरोजित धनाच्या दानाने, शिवाय या सर्वांच्या प्रभावाने पितरांना उत्तम गती प्राप्त होते असे उच्चारून ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणा द्यावी। हे विशाल नेत्र राजा, ब्राह्मणाला हविष सुद्धा द्यावे, म्हणजे पवित्र अन्न। जो भक्तिपूर्वक शिवमंदिरात दीप प्रज्वलित करतो तसेच नृत्यगीत सादर करतो तो सर्व फल प्राप्त करून श्री रुद्र लोकात जातो असे श्री शंकराने स्वतः सांगितले आहे। केवळ विद्यादानानेही मनुष्य अक्षय गती प्राप्त करतो। राजा, तिथे घोडे व भरघोस पीक असलेली हिरवीगार शेत जमीनही दान करावी। तिथे पवित्र मंत्रांनी भक्तिपूर्वक अग्निदेवाला प्रसन्न करावे। जे भक्तिपूर्वक तूप व अन्य हवनीय द्रव्याने सदा यजन करतात व करवतात, शिवाय त्रिकाळ नृत्य करतात, त्यांचे कल्याण होते। नारदेश्वर तीर्थ श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित आहे। तिथे अग्नी आदी देव आहेत आणि सर्व देवमय ऋषी आहेत। ऋषीद्वारा ते सर्व संतुष्ट व तृप्त राहतात, म्हणून अग्निदेव विशेषतः प्रसन्न करण्यायोग्य आहे। अग्निदेव पूजित झाल्यावर पुन्हा दारिद्र्य येत नाही। प्रत्येक जन्मात धनाने अत्यंत सुख प्राप्त होते। ते श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन सुंदर वेशधारी व
नित्य धनसंपन्न राहतात. पूर नदीचे पतिपत्नींचे सदाचार परायण राजा प्रजेचे तसेच धनमनुष्याचे व ऋतुवृक्षांचे गेलेले तारुण्य परत करतात. धनेश कुबेराने त्या तीर्थावर धनदत्व धनाचे स्वामित्व प्राप्त केले. यमाचे नियामकत्व, वज्रधारी इंद्राने इंद्रत्व, देवराजपद तसेच अन्य राजांनीही राजपद प्राप्त केले. नारदेश्वराच्या महात्यामुळेच ध्रुवाला आढळपद प्राप्त झाले. सर्व तीर्थात श्रेष्ठ हे तीर्थ नारदाने स्थापित केले आहे. हे समुद्रापर्यंत विस्तीर्ण श्री नर्मदेच्या उत्तर तटावर स्थित आहे. हे सर्वश्रेष्ठ तीर्थ महापापनाशक आहे. हा श्री स्कंदपुराणातील रेवा खंडाच्या पूर्व भागातील नारदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 78वा अध्याय पूर्ण झाला.